असतेच. अगदी त्या पद्धतीने आभार प्रदर्शन हे केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही किंवा पूर्णता नाही असं म्हटलं जातं. आता हे वाक्य पण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असणार आहे, पण मला वेळेला सुचत नाही म्हणून मी तेच वापरतीये. तर सगळ्यात प्रथम परमात्म्याचे खूप खूप आभार. त्या परमात्म्याने एवढी सुंदर वास्तू घडवून आणली आणि खरोखर हे परमेश्वराचं कार्य आहे याची जाणीव त्याद्वारे झाली. त्यामुळे सगळ्यात प्रथम परमात्म्याचे खूप खूप आभार. त्यानंतर आत्ताच्या या वास्तूच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी सुनंदा दीदीजी, करुणा दीदीजी, संगीता दीदीजी, अचला ताई, दशरथ भाई हे सगळे मान्यवर जे आहेत, आज आम्हाला दादींच्या जागेवर जे आहेत, मोठ्यांच्या जागेवर जे आहेत, आज ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी. त्यामुळे सगळ्यात प्रथम बाबांनंतर मी त्यांचे आभार मानत आहे. त्यानंतर या ठिकाणी जमलेला हा सगळा परिवार, त्यामध्ये खास करून माझ्या सगळ्या बहिणी सख्या, जशा अर्चना बेंजी आहेत, नंदा बेंजी आहेत, या सगळ्या सोबतच्या बहिणी आहेत. ज्यांना ज्यांना फोन केले, राहुरीच्या सर्व बहिणी, तर या सर्व बहिणी सुद्धा उपस्थित झाल्या. त्या सगळ्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानत आहे. नगरचा पूर्ण परिवार, ज्यांना ज्यांना सेवेसाठी आधी बोलवलं होतं, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम संपन्न होणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि सगळ्यात मोठे आभार म्हणजे श्रीगोंदा परिवाराचे सुद्धा जवळ 2 वर्षापासून तन मन धन सगळ्या पद्धतीने त्यांनी आपली सेवा लावलेली आणि लावत आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि सगळा आलेला जो आजचा परिवार आहे, सर्व परिवाराचे पुन्हा एकदा आभार. जर कोणी राहिला असेल तरी सुद्धा त्यांनी आपले आभार स्वीकारायचे आहेत. इथं आलेला लौकिक आणि अलौकिक दोन्ही परिवार माझ्या समोर आहे. त्या सगळ्यांना सुद्धा मी आभार मानून त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मानत आहे. ओम शांती.